मी माझ्या गावी गेले होते. तसं मला गावी येऊन 1 आठवडा झाला होता. या आठवड्याभरात माझ्या नजरेत एक गोष्ट आली. पाणी आणण्यासाठी लोक मैलभर चालत जात होते. पण गावाजवळ विहिरीतील पाणी कोणीच भरत नव्हतं. मी एका मावशीला ह्याचे कारण विचारले, तर त्यांनी जे सांगितले याने मला धक्काच बसला. अगं पोरी, त्या विहिरीचं नाव पण घेऊ नको. ती विहीर झपाटलेली आहे. सुताराच्या सुनेनं तिथं जीव दिलाय. तेव्हापासून तिथं कोणी पाणी भरायला गेलं की ती त्याला विहिरीत खेचून घेते. गावातल्या 4-5 जणांचा जीव घेतलाय तिनं. हे ऐकून मला जरा भीतीच वाटली. का कोणास ठाऊक, मला त्या विहिरीकडं जाण्याची फार उत्सुकता वाटू लागली. एक दिवस मी त्या विहिरीजवळ गेले, कुणालाही न सांगता. दुपारची वेळ होती. तिथे अगदी सामसूम होतं. फक्त पक्ष्यांचे आवाज आणि झाडांची काही वाऱ्याने होणारी पानांची हालचाल. मी हळूहळू त्या विहिरीजवळ आले. तसं माझ्या अंगात एक शहारी उठली. माझ्या डोळ्यावर जणू एक फुरळच पडली. मी त्या विहिरीत डोकावून पाहिले, तर त्या विहिरीतील पाण्यात माझे प्रतिबिंब दिसत नव्हते. त्या जागी एक भयानक चेहरा मला दिसला. मी खूप घाबरले व पळण्यासाठी मागे फिरले, तर त्या विहिरीतून एक भयानक हसण्याचा आवाज आला. मी पळत होते, तर माझ्या मागून कोणीतरी पळत येतंय असे मला वाटत होते. माझ्या मागे बांगड्यांचा आवाज येत होता. मी तशीच पळत घरी आले आणि दरवाजा बंद केला. माझे हृदय जोरात धडधडत होते. घामाने माझे अंग भिजले होते. पूर्ण शरीर माझे थरथरत होते. मी थोडा वेळ तशी शांत बसले. तो तिचा हसण्याचा आवाज, त्या बांगड्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. मी तशीच किचनमध्ये गेली. पाण्याचा तांब्या भरून मी थरथरत्या हाताने पाणी पिऊ लागली. संध्याकाळ झाली होती. माझी स्वयंपाकीण बाई स्वयंपाक करायला आली होती. तिने माझी अवस्था बघून, काय झाले मालकीणबाई म्हणून विचारले. मी तिला काहीच सांगितले नाही. मला खूप ताप आला होता. तिने डॉक्टरांना फोन लावून घरी बोलवले. त्यांनी मला तापाची काही औषधे देऊन आराम करायला सांगितले. मी घरी एकटीच राहत असल्याने माझी स्वयंपाकीण बाई त्या रात्री माझ्यासोबत थांबली. मलाही बरे वाटले, कारण आज मला एकटीला झोपायला खूप भीती वाटत होती. आम्ही दोघीही जेवण उरकून झोपायची तयारी करू लागलो. तिने मला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या काढून खायला दिल्या. मी त्या खाल्ल्या आणि अंथरुणावर पडले. रात्रीचा 1:30 वाजला असेल. मला पुन्हा तो भयानक हसण्याचा आवाज आला. तो आवाज जसा माझ्या कानावर पडला, तशी माझी हृदयाची धडधड वाढू लागली. ती माझे नाव घेऊन मला बोलवत होती. भीतीने मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्या वेळाने आवाज यायचा बंद झाला. मी हळूहळू डोळे उघडले व उठून बसले. माझी स्वयंपाकीण बाई गाढ झोपेत होती. मी तिला न उठवता माझ्या बेडवरून उठले व खिडकी उघडून बाहेर पाहू लागले. बाहेर सगळे सामसूम होते. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. अचानक ती बाई खिडकीत माझ्यासमोर उभी राहिली. तिचा चेहरा पूर्ण सडला होता. तिच्या डोळ्याच्या जागी काळे खड्डे होते. अंगावर हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल ठसठशीत कुंकू. तिला बघून माझ्या तोंडातून जोरात किंचाळी बाहेर पडली. तिने खिडकीतून माझा कळा आवळला व मोठ्याने हसू लागली. माझ्या किंचाळण्याच्या आवाजाने माझी स्वयंपाकीण बाई जागी झाली. ती माझ्याकडे धावत आली. मी माझ्याच हाताने माझा गळा दाबत होते. "अहो मालकीणबाई, असं काय करता?" म्हणत तिने माझा हात माझ्या गळ्यातून सोडवला. मी खूप घाबरले होते. भीतीने माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तिने मला बेडवर बसवले. मला तांब्या भरून पाणी आणून दिले. मी तो तांब्या थरथरत्या हाताने पकडला
तर मला त्या तांब्यात त्या बाईचा विद्रूप चेहरा दिसला. मी तसाच तो तांब्या घाबरून फेकून दिला आणि मोठ्याने रडू लागले. स्वयंपाकीण बाई माझी अवस्था बघून खूप घाबरली होती. तिने मला जवळ घेऊन शांत केलं व मला खरं काय ते झाले ते सांगा मला, असे म्हणू लागली. आता मला तिला सर्व काही सांगावे लागले. ती रात्र आम्ही दोघींनी कशी तरी काढली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून ती मला एका बाईकडे घेऊन गेली. ती काळूबाईची भक्त होती. गावात काहीही विचित्र घटना किंवा कोणावर अमानवी संकट आले की त्या आपल्या देवीला साकडं घालून ते संकट दूर करीत असे. त्यांनी मला जवळ बोलवले. माझ्यावरून नजर फिरवून त्यांनी माझ्या स्वयंपाकीण बाईला माझ्यावरून उतारा टाकायला सांगितला व मला देवीच्या चरणाचा अंगारा लावायला दिला. मी घरी आले. माझ्या स्वयंपाकीण बाईने गावातीलच एका माणसाला माझ्या अंगावरून त्या विहिरीजवळ उतारा टाकायला सांगितला. त्या रात्री मी अंगारा लावून झोपले. मला कोणताच आवाज आला नाही व ती विद्रूप बाईसुद्धा मला दिसली नाही. माझी तब्येत ठीक झाल्यावर मी लगेच मुंबईला निघून आले. आता ह्या गोष्टीला वर्ष होऊन गेले, पण अजूनही तिचा तो विद्रूप चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. तिच्या त्या हसण्याचा आवाज अजूनही माझं काळीज हेलावून टाकते आणि माझ्या डोळ्यासमोर तो भीतीचा भयानक थरार उभा राहतो.